जिथे जलसंधारणाची शक्ती, लोकसहभागाची प्रेरणा आणि विकासाची दूरदृष्टी एकत्र येते, तिथे घडते परिवर्तनाची नवी क्रांती. आणि अशा जलक्रांतीची प्रेरणादायी कहाणी आज नंदुरबार जिल्ह्यात घडत आहे. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या सहकार्यानं गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत रोजवे, लोंढरे, गढवली आणि आसाने धरणांमधून तब्बल 1,54,000 घनमीटर सुपीक गाळाचा विक्रमी उपसा करण्यात आला. हा सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचल्यानं जमिनीचा पोत सुधारला, पाणी धारण क्षमता वाढली आणि अधिक उत्पादनक्षम शेतीचा भक्कम पाया तयार झाला. याचबरोबर कळंबू, शिंदगव्हाण आणि करंजकुपे येथे नाला खोलीकरणाची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरणार, भूजल पातळी वाढणार आणि भविष्यासाठी पाण्याचा साठा अधिक मजबूत होणार आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळाला. एकीकडे मोफत सुपीक गाळ, तर दुसरीकडे गाळ वाहतुकीसाठी प्रति हेक्टर 37,500 रुपयांपर्यंत अनुदान. ही केवळ जलसंधारणाची मोहीम नाही, तर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. लोकसहभागातून घडलेल्या या जलक्रांतीची दखल थेट सह्याद्री वाहिनी यांनी घेतली असून या कार्याची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलीय. या उपक्रमामुळे पाणी साठा क्षमता वाढत आहे, शेतीची पोत सुधारत आहे आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाचा नवा मार्ग तयार होतो आहे. जलसंवर्धन, हरित संवर्धन आणि ग्रामीण विकास यांचा सुंदर संगम घडवत हा उपक्रम विकासाचा नवा आदर्श निर्माण करत आहे. वाढलेला पाणी साठा, सुपीक झालेले शिवार आणि हिरवाईनं नटलेला परिसर, हीच आहे समृद्ध आणि शाश्वत भविष्यातील वाटचाल. लोकसहभाग, शासनाचे मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान घडवत आहे परिवर्तनाची नवी गाथा.